नमस्कार मित्रांनो, वेलकम टू दत्तात्रय होता ब्लॉग। स्वागत आहे तुमचं अजून एका नवीन ब्लॉगमध्ये। मित्रांनो, तुम्ही टायटल बघितलंच असेल की आज आम्ही चाललेलो आहे पोहायला। मित्रांनो, आता सध्या उन्हाळ्याचे दिवस असल्यामुळे खूपच जास्त ऊन पडत आहे, तर आम्ही गावातल्या काही मित्रांनी ठरवलं होतं की आमच्या गावात एक शेततळे आहे, त्या तिकडे पोहायला जायचं। तर आता मी तिकडेच निघालेलो आहे। मित्रांनो, आता जून महिना लागलेला आहे, तरी पण तुम्ही बघू शकता अजून सुद्धा ऊन काही कमी झालेलं नाही, खूपच जास्त ऊन सध्या पडत आहे। तर अशामध्ये म्हटलं चला आपण आज पोहायला जाऊया। मित्रांनो, उन्हाळ्यामध्ये पोहण्याची मजा काही वेगळीच असते। आज तीच अनुभवायला आम्ही सगळे शेततळ्यावर चाललेलो आहे। मित्रांनो, इकडं माझ्या पाठीमागे तुम्ही बघू शकता, इकडं शेततळ आहे। चला मी तुम्हाला, तर मित्रांनो मी फायनली शेततळ्यावर आले। तुम्ही माझ्या पाठीमागे बघू शकता, इकडं शेततळ। मित्रांनो, शेततळ्यात जास्त काही पाणी नाही सध्या, खूपच कमी पाणी, त्याच्यामुळं आम्ही आज इकडं पोहायला आलेलो आहे। तिकडं तुम्ही बघू शकता, तिकडं काही मुलं पाण्यात पण उतरले। मित्रांनो, माझ्यासोबत गावातले माझे काही मित्र पण आलेले आहेत तिकडं, तुम्ही बघू शकता। हा पाण्यातून जाऊन आलेला आहे। तर आता चला आपण पाण्यामध्ये उतरूया। तिकडे तुम्ही बघू शकता, अजून एकदम तिकडं पोहतोय ऑलरेडी। मित्रांनो, मी पाण्यात जाऊन वरती आले। मित्रांनो, खूपच मजा येते, सगळे मुलं खूप जास्त एन्जॉय करत आहेत तिकडं। अजून माझा हा मित्र अजून पाण्यात उतरलेलाच नाही। तर आम्ही मागच्या वर्षी पण या शेततळ्यामध्ये पोहायला येत होतो। मला मागच्या वर्षी इतकं चांगलं पोहता येत नव्हतं, पण जेव्हा मी या शेततळ्यावर पोहायला येतो तेव्हा मी पोहणं शिकलो या शेततळ्यावर चांगल्यापैकी। आता मला बऱ्यापैकी पोहता येतं। मित्रांनो, आता आम्ही वरती आलोय, आता आम्ही चाललोय घरी। मित्रांनो, आम्ही 2 तास आपण सारखं पोहतो, खूपच फ्रेश वाटतं, आता खूपच मजा आली। तर मित्रांनो, आता हा व्हिडिओ मी इथेच संपवतो। कसा वाटला ब्लॉग नक्की कमेंट करून कळवा। आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि प्लीज कमेंट करायला विसरू नका। भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये, तोपर्यंत धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।